आज आपण कोकणातील एक छोटेखानी आणि अतिशय सुंदर असा पूर्णगड हा ऐतिहासिक किल्ला पाहणार आहोत। कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य, कोकण म्हणजे समुद्रकिनारे आणि कोकण म्हणजेच शिवकालीन गडकोटांचा असलेला खजिना। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये, रत्नागिरीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या अतिशय सुंदर, छोटासा आहे पण अतिशय सुंदर असा असलेला पूर्णगड हा किल्ला पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर ज्या ठिकाणी मी आता उभा आहे, आपण या ठिकाणी ती गाडी लावलेली आहे आणि हा जो रस्ता आहे इकडनं आपण आलो। अतिशय छोटी वाट आहे, ज्यावेळेला तुम्ही मोठी गाडी घेऊन येता फार प्रॉब्लेम्स होतात। या ठिकाणी एक मंदिर आहे, तर ते मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत। चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मुचकुंदी नदीच्या काठावर पूर्णगड आहे। किल्ल्याच्याच नावाचे पूर्णगड हे गाव पायथ्याला आहे। सुरुवातीलाच कोकणी बांधणीतील सिद्धेश्वराचे म्हणजेच महादेवाचे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जसंही त्या पायऱ्या चढून आपण वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 मंदिरं पाहायला मिळतात। अर्थात पहिलं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर पूर्णगड, ज्याच्या आतमध्ये शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरं मंदिर आहे। हे वालं जे मंदिर आहे इथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे। हे आहे सिद्धेश्वरांचं मंदिर, प्रभू श्रीराम। आणि हे जे मंदिर आहे हे छोटंसं मंदिर आहे। मी इथे चौकशी केल्यावर मला कळालं की हे मंदिर जे आहे सिद्धेश्वर मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे त्यांचं हे छोटंसं मंदिर आहे। ठीक आहे, तर ही 3 मंदिरं आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि दर्शन घेऊन आपण गडाच्या दिशेने पुढे जाणार आहोत। सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूने एक रोड वरती चाललेला आहे। हे पहा, हे मंदिर इकडे राहिलं, तिथनं जो रोड आहे तिथून आपण इकडे आलो आणि अशा प्रकारे हा रोड पुढे चाललेला आहे। सिद्धेश्वराच्या मंदिरातून दर्शन घेऊन किल्ल्याच्या वाटेवर जेव्हा आपण पुढे जात असतो त्यावेळी आपल्या लक्षात येते ते म्हणजे पूर्णगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत। जांभ्या दगडातील या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना पूर्णगड हे गाव उतारावरच वसलेले आहे। बोर्ड लिहिला तिथं पुढे गडाकडे डावीकडे, पण या साईडला आहे ना आंब्याची झाडं एवढी आहेत। या ठिकाणी बोर्ड दिलेला आहे गडाकडे कृपया गाडी सुरक्षित लावणे, म्हणजे 2 व्हीलर जे आहेत ते इथपर्यंत येत आहेत। आपली 4 व्हीलर आपण खाली लावलेली आहे, 2 व्हीलर इथे काही वरती आलेले आहेत, म्हणजे इथपर्यंत 2 व्हीलर येत आहेत हे आपल्याला कळलं इथं आल्यावर। हां, या काही पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी परत एक फलक पाहायला मिळाला आपल्याला। मार्ग इकडे गेला आहे पण इथे बोर्ड लिहिलेला आहे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग, म्हणून आपण लेफ्टला वळालो आहे। हे सगळ्या बांधीव पायऱ्या आहेत ना। पायऱ्यांचा रंग लाल आहे, बघितलं का? हे ज्या पायऱ्या आहेत ह्यांचा रंग जो आहे लालसर आहे। अजूनही पायऱ्यांचा एक टप्पा आहे तिथे, या बाजूला एक भगवा आहे। आतमध्ये छोटंसं मंदिर आहे, इथं मंदिर आहे। हां, आला की किल्ला। गडाच्या पायथ्याला आपण गाडी पार्क करून वरती येतो, तर अवघ्या 20 मिनिटांमध्येच आपण येतो किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात आपण इथे पोहोचतो। आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं आहे जे की बजरंगबलींचं आहे। या ठिकाणी ते आहे मंदिर, हे बजरंगबलींचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हा भला मोठा बुरुज आहे। आणि जसं या बाजूला आपण जाऊ गोमुखी बांधणीचा अर्थात हा दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, जे की पुढे गेल्यानंतर आपण पाहणारच आहोत। 2 बुरुजांमध्ये असलेला तो दरवाजा अतिशय सुंदर आहे। पण या ठिकाणी आपण आत जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक माहिती फलक आहे, किल्ल्याविषयी थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। हे पहा, या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे आणि त्याच्या मागे ही जी वास्तू आहे या ठिकाणी एक विहीर आहे। हे पहा, ही विहीर आहे, पण
100% आता ही बुजलेली आहे. हे पहा, आपण पाहू शकतो हे बुजलेलं आहे नक्की. याच्यामध्ये सगळं गाळ पाणी वगैरे झालं, पण ही विहीर होती त्या काळी. अतिशय सुंदर आहे. आणि इकडे आपण पाहू शकतो की बुरुज आपल्याला दिसत आहेत. ते कंप्लीट बुरुजांचं स्ट्रक्चर आहे जे आतमध्ये आपण पाहणारच आहोत. तर या किल्ल्याचा जो दरवाजा आहे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, जो की गोमुखी बांधणीचा आहे. हे पहा, इथपर्यंत येईपर्यंत कळतच नाही दरवाजा कुठे. हा उजव्या बाजूला आहे. हे पहा, या ठिकाणी 1, 2 ह्या 2 बुरुजांमध्ये, भक्कम बुरुजांमध्ये मुख्य दरवाजा जो आहे तो बांधलेला आहे. अतिशय सुंदर आहे. याच्यावरती आपल्याला ही जी कमान आहे त्याच्यावरती चंद्र, सूर्य आणि ही जी आहे मध्ये गणेशाची मूर्ती आहे, जे जीर्ण झालेलं आहे आणि कालांतराने ते अवशेष नष्ट होत चाललेले आहेत. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 नुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेलेले आहे. किल्ल्याच्या आत जाण्यापूर्वी तटाबाहेर आपल्याला डाव्या बाजूला मारुतीचे एक मंदिर दिसते. मारुतीचे दर्शन घेऊन आपण 2 भव्य बुरुजांमधील गडाच्या महादरवाजात पोहोचतो. या ठिकाणी आपल्याला महिरपी दिसत आहेत 3. आणि हा जो दरवाजा आहे निश्चित नंतरच्या काळात बसवला गेलेला असणार आहे. भक्कम आहे. देवळी आहे इकडे आणि या देवळीमध्ये इथे एक भांडं आहे. हे दगडी भांडं आहे. ठीक आहे, कोणाड आहे छोटंसं. आणि या बाजूला सुद्धा देवळी आहे. जसं की आता मी ते भांडं दाखवलं, तर दरवाजातून आपण जसं या आतमध्ये प्रवेश करतो, उजव्या बाजूच्या देवळीतच ते भांडं आहे, दगडी भांडं जे आहे ते. या ठिकाणी जसंही पुढे आलो आपण, एक पुष्प कोरलेलं आहे आणि एक्झॅक्ट या बाजूला सुद्धा एक पुष्प कोरलेलं आहे, जे की अतिशय सुंदर आहे. इथपर्यंतचं जे बांधकाम आहे हे सगळं काळ्या दगडांमध्ये दिसते बघा. हे काळे दगड आहेत सगळे निम्मे, आणि त्याच्या बाहेर वरचे जे आहेत हे सगळे जांभ्या कलरचे दगड आहेत पूर्ण इथपर्यंत. तर हे थोडंसं वेगळं वाटतं आहे मला. आय डोंट नो त्याच्यामागे काय कारण आहे काय नाही, पण वेगळे दगड असावेत ते, कारण रंग वेगळे आहेत त्यांचे. आणि एक जांभा दगड दिसतोय, एक काळा दगड दिसतोय. मुख्य प्रवेशद्वारामधून जसंही आपण आतमध्ये आलेलो आहोत, आल्यानंतर आपण खालच्या ज्या वास्तू आहेत किंवा जे काही अवशेष आहेत ते न पाहता आपण सरळ सरळ तटप्रदक्षिणाला सुरुवात केली आहे. म्हणून जो महाद्वारापासून उजवीकडे वळल्यानंतर जो पहिला पायरी मार्ग वरती आला, हे पहा, इथून आपण ह्या पायरी मार्गातून इथून आपण आत येतो महाद्वारातनं, आणि ह्या पायरी मार्गाने आपण आता वरती आलो आहे. आणि असं इकडं तटप्रदक्षिणाला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण तटप्रदक्षिणा करूयात आणि मग खाली उतरून इथले वास्तू पाहूयात. या ठिकाणी याचं प्रयोजन काय असेल? तटबंदीमध्ये ठिकठिकाणी आपल्याला या ठिकाणी जंगे दिसत आहेत. हे पहा, इथून आपल्याला आपण ज्या मार्गाने आलो आहे तो मार्ग दिसतोय. हे पहा, अतिशय सुंदर. नुसते आंबे लटकलेले दिसत आहेत मला तर. हे पहा, हे सगळे आंबे लटकलेत पूर्ण इथं. वा. आणि समोर निळाशार समुद्र दिसतं आपल्याला. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर दिसत आहे. वा. हे सगळे जे आहेत ना आपल्याला जंगे दिसत आहेत ठिकठिकाणी, म्हणजे प्रत्येक बुरुजावरती जंगे दिसत आहेत. आणि इथून आपल्याला संपूर्ण किल्ला दिसतोय. जसं की प्रत्येक बुरुज दिसत आहेत. बुरुज 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 बुरुज. किल्ल्याची गडफेरी ज्या वेळेला आपली पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला सगळे किती बुरुज आहेत याच्यावर आपण नक्कीच भाष्य करूयात. चला चला किरण. हे पहा, या ठिकाणी सुद्धा सेम तसंच स्ट्रक्चर आहे जे आपण पहिल्या ठिकाणी तिथं पाहिलं होतं. सेम हे असं स्ट्रक्चर. आणि वैशिष्ट्य मला हे वाटतं आहे,
म्हणजे कदाचित योगायोग किंवा काय मला माझं लक्ष जातं आहे तसं, की या बाजूला जसं आहे एक्झॅक्ट त्याच्या समोरासमोर ते जे दुसरं आहे ते समोरासमोरच आहे. हां, काय म्हणजे त्याचं प्रयोजन जे आहे ते आपल्याला निश्चित नाही सांगता येणार आहे. काही जण बोलतात मशाल ठेवायची, काही जण बोलतात काय हे ठेवायचं, वी डोंट नो. पण माझं आता सहज लक्ष गेलं की ते हे आणि हे जवळपास सारखं एका रेषेमध्ये आहे. काय माहिती काय प्रयोजन आहे, पण ते भरगच्च आहे, एकदम असं गोल आणि एकदम असं हेवी आहे, ते भारी आहे. आणि इकडनं जो दिसतो आपल्याला समुद्रकिनारा तो अतिशय सुंदर, आणि वातावरणच बदललं थोडंसं, हवा थोडी थंडगार झाली इकडे. तरी आत्ता दुपारचे 3:30 झालेत. हे पहा, म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो लिटरली अर्धा ताससुद्धा पुरेसा आहे आपल्याला हा किल्ला पाहण्यासाठी. अर्ध्या तासामध्ये आपला हा किल्ला पाहून शकतो. हे पहा, या ठिकाणी सुद्धा हा बुरुज आहे ज्याच्यावर आपण उभे आहोत, हा सुद्धा एक बुरुज आहे. आणि इकडे सुद्धा काही पायऱ्या दिसत आहेत. हा बघ ना कशासाठी आहेत त्या. हे बघ, अरे बापरे काय भारी हवा येते यार. या ठिकाणी सुद्धा ना एक रस्ता आहे आणि तो तिकडे गेलाय त्या साईडला. कशासाठी, किंवा इथून समुद्र बघा कसा दिसतोय, एकदम भारी. समुद्राच्या लाटांचा तो आवाज आपल्याला 2 मिनिटात शांत करतो. जबरदस्त आहे ना, भारी आहे ना, कसं वाटतं. जबरदस्त, चंड भारी हवा. हे पहा, मी अगोदर संपूर्ण तटप्रदक्षिणा पूर्ण करून घेतली. या प्रदक्षिणेत किल्ल्यावर एकूण 7 बुरुज असल्याचे आपल्या लक्षात येते. जे तटप्रदक्षिणा करत असताना बुरुज जे दिसतात आपल्याला, बुरुज आहेत आणि ठिकठिकाणी जंगे आहेत, हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. आणि ठिकठिकाणी काही पायरी मार्ग आहेत जे खाली उतरत आहेत, अल्टिमेटली ऑब्व्हियसली ते वरती पण येत आहेत. याशिवाय किल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे एकही टाके आपल्याला आढळत नाही. तटाबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरा शेजारील विहिरीमधून त्या काळी किल्ल्यामध्ये पाणी पुरवठा केला जात असावा. हे बघ, इथलं आपण पुन्हा इथं महादरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आलेलो आहोत. म्हणजे अक्षरशः 20 मिनटं पूर्ण किल्ला बघायला खूप झाली बरं का. आणि ही तटप्रदक्षिणा मारायला 10 मिनटं, इतकं ते किल्ल्याचा विस्तार छोटा आहे. अगदीच 10 मिनटामध्ये आपण फिरून आलेलो आहे. आत्ताच आपली तटप्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, जसं आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो, हे पहा मागे आहे महादरवाजा, प्रवेशद्वारातून आपण आत आलो. आत आल्यानंतर उजव्या बाजूने जो काही पायरी मार्ग आहे आणि पूर्णपणे आपण तटप्रदक्षिणा करून असं पुन्हा या ठिकाणी आलो. तर आल्यानंतर समोरच आपल्याला या ठिकाणी काही जोत्यांचे अवशेष दिसत आहेत. हे पहा, या ठिकाणी आहे इथे 1, 2 आणि त्या ठिकाणी 3. आणि जसंही हे जोते आपण पाहतो, जोत्यांच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला जी तटबंदी आहे ही गडाची पश्चिम तटबंदी आहे. ठीक आहे. आणि या पश्चिम तटबंदीमध्ये आपल्याला एक कमानयुक्त दरवाजा हा पाहायला मिळतो, जो की किल्ल्याचा दरवाजा नंबर 2 आहे. अतिशय सुंदर आहे. आणि या ठिकाणावरतून जो मार्ग बाहेर निघतो तिथून आपल्याला थेट समुद्र दर्शन होतं. साधारणतः या ठिकाणी काहीतरी असू शकतं पूर्वी, जसं की इथे गणेशाची मूर्ती वगैरे असू शकते. आणि हे सगळं जीर्ण झालेलं आहे सगळं. आणि आतमध्ये जसंही आपण जातो या ठिकाणी आपल्याला एक देवडीचे अवशेष पाहायला मिळतात. दरवाजा तर पाहिला तर अतिशय भक्कम आहे, निश्चितच हा नंतरच्या काळामध्ये केलेला असणार आहे. अतिशय सुंदर. आणि जसंही आपण दरवाजाच्या बाहेर येतो, आल्यानंतर आपल्याला इकडे अथांग असा समुद्र दिसतोय, अतिशय सुंदर. हे पहा, हे पहा, समुद्राच्या लाटांचा जो आवाज येतोय ना, तो अतिशय इतका भारी वाटतोय ना. आणि हे पहा, तिकडनं आपल्याला हा मार्ग इथला जो आहे हाही मार्गच दिसतो नाही, तर हा मार्ग दिसत होता. तर हा मला असं वाटतं की तटप्रदक्षिणा
जी आहे ती बाहेरच्या बाजूने करण्यासाठी असावी. आणि राहता ह्या दरवाजाचा प्रश्न, तर त्या काळी या दरवाजाचा वापर म्हणजे किल्ल्यातल्या ज्या काही व्यापारी वस्तू आहेत व त्यांची जी समुद्रामार्गे जी ने आण असणारे त्या मार्गातनं, तर ती ह्या दरवाजातून होत असावी. पूर्णगड हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1724 मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. इसवी सन 1730 मध्ये कान्होजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर इसवी सन 1732 मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. तेव्हा सरदार हरबाराव धुळपांकडे या किल्ल्याची जबाबदारी सोपवली गेली. गडावरील कारभारासाठी भोसले, गवाणकर, कनोजे, आंब्रे यांच्याही नेमणुका केल्या गेल्या. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी इतर किल्ल्यांप्रमाणे पूर्णगड देखील जिंकून घेतला. जसंही आपण तो जो दरवाजा नंबर 2 होता तो पाहून आलो, तर आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला आपण वळालो म्हणजे महाप्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी पण एक वास्तू दिसलेली आहे. तर ही जी इमारत आहे ही दारुगोळा कोठाराची इमारत असणार आहे. च्या आतमध्ये अंधार आहे पूर्ण, पण भरपूर मोठी वास्तू आहे आतमध्ये, पूर्ण अंधार आहे. काही कपडे वगैरे वाळत घातलीत, सिमेंटचे गोण्या वगैरे आहेत, काहीतरी काम चालू असेल. पण ही जी आहे ही दारुगोळा कोठार असणार आहे हे वास्तू. आणि आणखीन एकच वास्तू जी आहे, सूर्य लगेच हे होतो, आणखीन एकच वास्तू राहिलेली आपली पाहिजे, जी की महाप्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. इकडे आहे ना इतकं दमट वातावरण आहे, म्हणजे ऊन कमी झालं आहे पण दमटपणा जो आहे ना तो जबरदस्त आहे. बा ही जी वास्तू आहे ही धान्य कोठाराची वास्तू आहे. निश्चितच हे पहा, हे पत्रे वगैरे आहेत म्हणजे हिचा जीर्णोद्धार केलेला आहे किंवा नव्याने याच्यामध्ये काही बांधकाम झालेलं असणार आहे. पत्रा लावलेला आहे वरती. हे पहा, दरवाजे वगैरे भक्कम आहेत आणि यातही अपेक्षेप्रमाणे अंधारच आहे. पण ही इमारत त्या मगाच्या इमारतीपेक्षा थोडी छोटी आहे. ओके, तर ही आहे धान्य कोठाराची इमारत. पूर्णगड हा किल्ला व्यापारी मार्गावर उभारला गेला. 1862 मध्ये पूर्णगडाची जेव्हा पाहणी करण्यात आली तेव्हा येथे 7 तोफा आणि 70 तोफ गोळे होते. मात्र आज गडावर त्यातील एकही तोफ दिसत नाही. चला तर, रत्नागिरीपासून अवघ्या 25 किलोमीटरवरती असलेला हा पूर्णगड आपला पूर्ण पाहून झालेला आहे. अतिशय छोटा पण अतिशय सुंदर असलेला हा किल्ला मला खूप आवडलेला आहे. कारण किल्ला एकतर फार लवकर पाहून होतो आणि त्याचे जे तटबंदी वगैरे आहे त्यांची आजसुद्धा ते भरपूर प्रमाणात त्यांचे अवशेष आपल्याला भक्कम स्वरूपात पाहायला मिळतात. चला, तुम्ही नक्की व्हिजिट करा या किल्ल्याला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. नक्की लाईक करा मित्रांनो, कमेंट करा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवत जा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती आपली ही सदैव सुरूच असते. चला तर मग भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.